शिक्षकाचे विद्यार्थिनीबरोबर अश्लील वर्तन। कान्होर पठारमधील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयास ठोकले कुलूप। कान्होर पठार तालुका पारनेर येथील रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयातील विद्यार्थिनीशी लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शिक्षकाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत ग्रामस्थांनी मंगळवार दिनांक 18 मार्च रोजी संपूर्ण गाव आणि शाळा बंद ठेवून तीव्र निषेध व्यक्त केला होता। संबंधित शिक्षकाविरोधात पारनेर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे। या घटनेमुळे पठार भागात तीव्र पडसाद उमटले आहेत। संतप्त ग्रामस्थांनी मंगळवारी गाव बंद ठेवून जनता विद्या मंदिर प्राथमिक विद्यालयास टाळे ठोकले होते। यावेळी सरपंच संध्या ठुबे, उपसरपंच प्रसाद नवले, किरण ठुबे, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य सखाराम नाना ठुबे, कानिफनाथ ठुबे, महिला आयोगाच्या अध्यक्षा जयश्री घावटे, पोलीस निरीक्षक समीर बारवरकर, गोकुळ काकडे, अर्जुन नवले, सागर व्यवहारे, दत्तात्रय ठुबे, सुभाष ठुबे, पीके ठुबे, बाबासाहेब गुमटकर, धनंजय ठुबे, स्वप्नील सोमवंशी, ज्ञानदेव ठुबे, अशोक ठुबे, SP ठुबे, मंगेश खोसे, संजय ठुबे, अंबादास ठुबे, नियाज इनामदार, लहानू शेळके, लहू बुचडे, दत्तात्रय व्यवहारे, भास्कर ठुबे यांच्यासह शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते। संतप्त ग्रामस्थांनी रयत शिक्षण संस्थेच्या विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे आणि प्रशांत नरवाडे यांना धारेवर धरत विद्यालयातील गैरप्रकारांचा पाढा वाचला। त्यांनी पुढील मागण्या केल्या आहेत। विद्यालयात नवीन व खंबीर मुख्याध्यापकाची नेमणूक करावी। गेल्या 1.5 वर्षात बदली झालेल्या शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी। विद्यालयात तक्रारपेटी लावावी। स्थानिक स्कूल कमिटी बरखास्त करून विद्यार्थ्यांच्या पालकांची कमिटी नेमावी। गुन्हा दाखल झालेल्या शिक्षकांवर कायम निलंबनाची कारवाई करावी। यापूर्वीच्या गैरप्रकारांची चौकशी करून दोषी शिक्षकांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी। संस्थेने ग्रामस्थांच्या मागण्यांची खंबीर दखल न घेतल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। झालेल्या गैरप्रकाराबद्दल अहवाल प्राप्त झाल्यावर तात्काळ त्या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल असे आश्वासन रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी यांनी दिले।